हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिजित अँड वेलकम टू द आरंभ एज्युकेशनल अकॅडमी. तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीचा सायन्सचा पार्ट 2चा सेकंड चॅप्टर, दॅट इज नथिंग बट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 हा चॅप्टर शिकणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपल्याला लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय हे माहीत असणं पाहिजे. द प्रोसेसेस विदाउट विच वी कॅनॉट लिव्ह आर कॉल्ड ॲज लाईफ प्रोसेसेस. ओके, तर आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे बेटा की नेमकं आपली बॉडी कशानं बनलेली आहे? सेलनं बनलेली आहे. आपली बॉडी कशानं बनलेली आहे बेटा? सेलनं बनलेली आहे. आणि खूप सारे सेल जर एकत्र आले तर काय बनतं बेटा? टिश्यू बनतं. काय बनतं? टिश्यू. आणि खूप सारे जर टिश्यू एकत्र आले तर काय बनतं बेटा? ऑर्गन. आणि खूप सारे जर ऑर्गन एकत्र आल्यानंतर काय बनतं? ऑर्गन सिस्टीम. काय बनतं बेटा? ऑर्गन सिस्टीम. आता आपल्या बॉडीमध्ये किती प्रकारचे ऑर्गन सिस्टीम आहेत किंवा कोणते कोणते ऑर्गन सिस्टीम आहे? तर आपल्या बॉडीमध्ये आहे बेटा रेस्पायरेटरी सिस्टीम आहे, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, एक्सरेटरी सिस्टीम आहे, कंट्रोल सिस्टीम आहे, त्यालाच आपण नर्वस सिस्टीम म्हणतो, त्याच्यानंतर मस्क्युलर सिस्टीम आहे, स्केलेटल सिस्टीम आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये काम करत असतात बेटा. त्यांचं फंक्शन पार पाडत असतात बेटा. आता ऑर्गन टिश्यू सेल सुद्धा त्यांचं फंक्शन काय करत असतात बेटा? पार पाडत असतात. जसं की मी माझं फंक्शन पार पाडत आहे कशाचं बेटा? टीचिंगचं. आपण प्रत्येकजण आपापलं पर्टिक्युलर फंक्शन काय करत असतो बेटा? पार पाडत असतो. आणि आपल्याला पर्टिक्युलर फंक्शन किंवा एखादं काम पार पाडण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते बेटा? तर एनर्जीची गरज असते. कशाची गरज असते? एनर्जीची गरज असते. आता विदाऊट एनर्जी आपण कुठलं काम करू शकतो का? नाही. ओके, तर कुठलंही काम करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते बेटा? एनर्जीची गरज असते. आता सेकंड क्वेश्चन तुमच्या डोक्यामध्ये अराईज झाला असेल बेटा की नेमकं ही एनर्जी कशापासून भेटते आपल्याला? तर एनर्जी भेटते जेव्हा पण आपल्याला एनर्जी लेस झाल्यासारखं वाटतं तेव्हा आपण काय करतो? मस्तपैकी जेवण करतो. तर बेटा याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की एनर्जी आपल्याला कशापासून भेटते बेटा? फूड पासून भेटते. कशापासून? फूड पासून. आणि फक्त फूड पासूनच आपल्याला एनर्जी भेटते का? नाही बेटा, तर आपल्याला ऑक्सिजनची सुद्धा गरज असते. तर आता आपल्याला समजलं असेल की नेमकं एनर्जी कशापासून बनते? फूड पासून आणि ऑक्सिजन पासून एनर्जी भेटते बेटा. आता आणखी एक क्वेश्चन तुमच्या डोक्यामध्ये तयार झालेला असेल की नेमकं एनर्जी बनते कुठं? तर बेटा आपल्या बॉडीमध्ये ही जी एनर्जी आहे कुठं बनते बेटा? सेलमध्ये बनते. कुठं बनते? सेलमध्ये बनते. जर समजा तुम्हाला कोणी विचारलं की एक्झॅक्टली सेलमध्ये कुठं बनते तर तुम्ही त्यांना सांगायचं बेटा की हे जे एनर्जी आहे सेलमध्ये पण मायटोकॉन्ड्रियामध्ये बनते. आता मायटोकॉन्ड्रिया काय बेटा? एक प्रकारची सेल ऑर्गनली आहे जी कुठं असते? सेलमध्ये असते. आणि त्याच्यामध्ये काय बनते? एनर्जी बनते. आणि म्हणूनच मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतो बेटा? पॉवर हाऊस ऑफ द सेल. पॉवर हाऊस ऑफ द सेल. ऑफ द सेल. ठीक आहे, पॉवर हाऊस ऑफ द सेल. ठीक आहे, कळालं बेटा? ओके, चलो. आता तुम्हाला आणखी एक क्वेश्चन अराईज झाला असेल, सर आपण फूड खातो माऊथने, ठीक आहे, आणि श्वास घेतो नाकाने, मग ह्या सेलमध्ये हे जे फूड आणि ऑक्सिजन कसं पोहोचत असेल? कारण एनर्जी तर कुठं बनते? सेलमध्ये बनते. आणि कशापासून बनते बेटा? तर बनते फूड आणि ऑक्सिजन पासून. मग हे फूड आणि ऑक्सिजन नेमकं सेलपर्यंत कसं जात असतील बेटा? तर बेटा हे जे फूड आणि ऑक्सिजन आहे तर सर्क्युलेटरी सिस्टीम थ्रू. कशा थ्रू बेटा? सर्क्युलेटरी सिस्टीम थ्रू. कुठं पोहोचतात बेटा? तर हे सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियापर्यंत पोहोचतात. आता बघा बेटा, आपण जे काही ऑक्सिजन घेतो कुठं घेतो बेटा? तर आपण नोजनं घेतो. मग नोज पासून कुठं? लॅरेंग्स, फॅरेंग्स, त्याच्यानंतर कुठं बेटा की लंगमध्ये. आणि लंगमध्ये काय असतं? अल्व्हिओलाई असतात. आणि अल्व्हिओलायच्या अवतीभोवती काय असतात बेटा? तर हे ब्लड कॅपिलरी असतात, राईट. आणि त्या ब्लड कॅपिलरी काय करतात बेटा? मग ते जे ऑक्सिजन आहे अल्व्हिओलायमधून कुठं जातं? ब्लड कॅपिलरीमध्ये. आणि ब्लड कॅपिलरी आपल्या कुठे घेऊन जाते बेटा? ऑक्सिजन सेलमध्ये घेऊन जाते. असेच फूड सुद्धा जे काही आहे, ठीक आहे. मग आता स्मॉल इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये फूड डायजेशन झाल्यानंतर बेटा तिथून कोण घेतं? जे काही कॅपिलरी आहेत तिथून फूड घेतात, किंवा तिथून जे काही फूड आहे ते कुठं जातं बेटा? कॅपिलरीमध्ये. आणि तिथून कॅपिलरी काय करतात बेटा? तेच फूड कुठं आणतात बेटा? सेलकडे आणतात. कारण काय की जे आपली सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, जे काही ब्लड कॅपिलरीज, ब्लड व्हेसल्स आहेत बेटा, तर ते आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचलेले आहेत. याचा अर्थ लंगपर्यंत पोहोचलेले आहेत, याचा अर्थ इंटेस्टाईनपर्यंत पोहोचलेले आहेत, आणि कुठं? सेलपर्यंत, प्रत्येक सेलपर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं बेटा
तर हे जे फूड आणि ऑक्सिजन आहे प्रत्येक सेलपर्यंत कसं पोहोचतं, तर सर्क्युलेटरी सिस्टीम थ्रू पोहोचतं. ओके, तर तुम्हाला एवढं इन डिटेल जर समजलं नसेल बेटा तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हे जे ऑक्सिजन आणि फूड सेलपर्यंत कसं पोहोचतात बेटा, सर्क्युलेटरी सिस्टीम पर्यंत पोहोचतात. ओके, ठीक आहे. चलो, तर आता आपल्याला काय बघायचं आहे याच्यानंतर, तर जे पण आपल्याला एनर्जी भेटते किंवा जी एनर्जी बनते, ठीक आहे, ते आपण बघितलेलं आहे की फूड पासून आणि ऑक्सिजन पासून बनलेलं आहे. पण आता आपण फूड खातो, पण वेगवेगळ्या प्रकारचं फूड खातो. जसं की आपण काय काय खातो बेटा, फूडमध्ये कार्बोहायड्रेट खातो. काय खातो बेटा, कार्बोहायड्रेट खातो. ठीक आहे, हे बघा, फॅट खातो, लिपिड्स खातो. काय खातो बेटा, फॅट, लिपिड्स आणि कार्बोहायड्रेट खातो बेटा. तर आपल्याला बघायचं आहे फूड कंपोनंट बद्दल. कशाबद्दल, फूड कंपोनंट्स. ओके, चलो, सो लेट्स गेट स्टार्टेड. हे बघा, फूड कंपोनंट्स किंवा आपण याला न्यूट्रियंट म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, न्यूट्रियंट. आता बघा बेटा, देर आर टू टाइप ऑफ न्यूट्रियंट. दोन प्रकारचे काय आहेत बेटा, न्यूट्रियंट आहेत. कुठले कुठले, तर फर्स्ट वन इज मॅक्रो न्यूट्रियंट. कुठले बेटा, मॅक्रो न्यूट्रियंट. अँड द सेकंड वन इज बेटा मायक्रो न्यूट्रियंट. काय, मायक्रो न्यूट्रियंट. आता नेमकं मॅक्रो न्यूट्रियंट म्हणजे काय, मायक्रो न्यूट्रियंट म्हणजे, मॅक्रो म्हणजे जास्त, जे फूड कंपोनंट आपण जास्त खातो त्यांना आपण काय म्हणतो, मॅक्रो न्यूट्रियंट. आणि जे फूड कंपोनंट आपण कमी प्रमाणामध्ये खातो त्यांना काय म्हणतो, मायक्रो न्यूट्रियंट म्हणतो. मग आता हे कार्बोहायड्रेट, फॅट आणि लिपिड्स जे आहे, फॅट, लिपिड्स हे जे आहेत किंवा प्रोटीन जे आहेत बेटा, हे आपण काय करतो बेटा, जास्त प्रमाणामध्ये खातो आणि म्हणूनच आपण त्यांना काय म्हणतो बेटा, मॅक्रो मॉलिक्यूल म्हणतो. आणि हे जे मायक्रो मॉलिक्यूल आहेत ते किंवा मायक्रो न्यूट्रियंट आहेत हे कमी प्रमाणामध्ये खातो आणि म्हणूनच, ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणतो, मायक्रो न्यूट्रियंट म्हणतो. ठीक आहे, मायक्रो मीन्स कमी बेटा. ठीक आहे, तर मायक्रो न्यूट्रियंट कोणते कोणते आहेत आणि मॅक्रो न्यूट्रियंट कोणते कोणते आहेत ते बघूया आपण. तर बेटा मायक्रो न्यूट्रियंट आहे, मॅक्रो न्यूट्रियंट आहेत कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. त्याच्यानंतर मायक्रो न्यूट्रियंट कोणते कोणते आहेत, मायक्रो न्यूट्रियंट कोणते कोणते आहेत बेटा, तर आहेत विटामिन्स किंवा तुम्ही म्हणू शकता व्हायटामिन्स आणि मिनरल्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे मॅक्रो न्यूट्रियंट बद्दल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण मायक्रो न्यूट्रियंट्स बद्दल. आता हे जे फूड आहे बेटा, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट, नेमकं एक्झॅक्टली बनतं कुठं बेटा, तर हे बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ह्या विश्वामध्ये फूड कोण बनवतं बेटा, प्लांट बनवतं. कोण बनवतं, प्लांट बनवतात. आणि प्लांट काय करतात, जे काही फूड बनवलेले असतात त्यांना जेवढं रिक्वायरमेंट असतं ते फूड खातात आणि जे काही एक्स्ट्रा फूड उरलेलं आहे ते काय करतात, फ्रूटमध्ये, त्याच्यानंतर लाईक लिव्हजमध्ये, त्याच्यानंतर रूटमध्ये आणि त्याच्यानंतर स्टेममध्ये काय करतात बेटा, ते स्टोअर करून ठेवतात आणि तेच फूड आपण काय करतो बेटा, आपण खातो. ओके, आणि त्याच्यापासूनच आपल्याला काय भेटते, एनर्जी भेटते. आणि त्याच फूडचे कंपोनंट पडतात कुठले कुठले बेटा, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. ओके, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कार्बोहायड्रेट बद्दल, प्रोटीन आणि फॅट बद्दल इन डिटेल बघायचं आहे या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे मायक्रोन्यूट्रियंट बद्दल. ओके, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय बघायचं, हे कार्बोहायड्रेट बद्दल. ओके, आता कार्बोहायड्रेट बद्दल बघत असताना, कार्बोहायड्रेट कशापासून बनतं, तर बेसिकली कार्बोहायड्रेट कशापासून बनतं किंवा कार्बोहायड्रेटचे सोर्सेस काय आहेत, तर मिल्कपासून आपल्याला कार्बोहायड्रेट भेटतं, फ्रूटपासून आपल्याला कार्बोहायड्रेट भेटतं, जॅगरी आहे त्याच्यापासून कार्बोहायड्रेट भेटतं, शुगर केनपासून आपल्याला कार्बोहायड्रेट भेटतं, त्याच्यानंतर व्हेजिटेबल्सपासून आपल्याला कार्बोहायड्रेट भेटतं, त्याच्यानंतर पोटॅटोज, स्वीट पोटॅटोज, ठीक आहे, त्याच्यानंतर स्वीट मीट, सिरियल्समध्ये काय आहे, व्हीट, मेज, रागी, ज्वार, मिलट, याच्या पासून आपल्याला काय भेटतं बेटा, कार्बोहायड्रेट भेटतं. आता आपण बघितलेलं आहे सोर्सेस ऑफ द
कार्बोहायड्रेट. आता आपल्याला काय बघायचं बेटा की नेमकं 1 ग्राम कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर किती कॅलरी एनर्जी भेटते, तर 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. 1 ग्राम ऑफ द कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर किती एनर्जी भेटते, 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. आता आफ्टर डायजेशन म्हणजेच काय की आपण कार्बोहायड्रेट खाल्लं, आता कार्बोहायड्रेट, आता हे बघा कुठलं पण फूड कंपोनंट खाल्ल्यानंतर आपण काय होतं, त्याचं डायजेशन होतंय. तर कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर त्याचं सुद्धा काय होतंय, डायजेशन होतंय. आणि डायजेशन झाल्यानंतर कार्बोहायड्रेटचं कशामध्ये कन्वर्ट होतं बेटा, ग्लुकोजमध्ये. तर कार्बोहायड्रेटचं कशामध्ये कन्वर्ट होतं, ग्लुकोज. कशामध्ये बेटा, ग्लुकोज. ठीक आहे, कशामध्ये, ग्लुकोजमध्ये कन्वर्जन होतं. ओके, ठीक आहे. आता कधी तुम्हाला डाऊट किंवा क्वेश्चन आले का बेटा की नेमकं जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट आपण जर खाल्लं तर नेमकं ते जातं कुठं. आता एक्सेस म्हणजे आपल्या बॉडीला जेवढे रिक्वायरमेंट आहेत आपली बॉडी यूज करेल, आणि जे उरलेलं किंवा एक्सेस जे कार्बोहायड्रेट आहे किंवा एक्सेस जे ग्लुकोज आहे त्याचं काय होतं, तर बेटा एक्सेस जे ग्लुकोज आहे ते कुठं स्टोअर होतं बेटा, मसल. कुठं बेटा, मसल आणि लिव्हरमध्ये स्टोअर होतं. आणि कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं, ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. कशाच्या बेटा, ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं बेटा. ओके, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट, एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट, excess of carbohydrate stored in liver and muscle in the form of glycogen. आता हा जो सेंटेन्स आहे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तुम्हाला क्वेश्चन विचारतात बेटा याच्यावर. तुम्हाला MCQ येऊ शकतं की एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट जे आहे ते कुठं स्टोअर होतं आणि कशाच्या फॉर्ममध्ये. तर तुम्ही सांगायचं बेटा, तर मसल आणि लिव्हरमध्ये स्टोअर होतं. आणि कशाच्या फॉर्ममध्ये बेटा, ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. ओके, तर आपण बघितलेलं आहे कार्बोहायड्रेटबद्दल 4 पॉईंट बघितलेले आहे, सोर्सेस बघितलेला आहे, कशापासून नेमकं आपल्याला कार्बोहायड्रेट भेटतं. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे बेटा की 1 ग्राम ऑफ द कार्बोहायड्रेट पासून आपल्याला किती एनर्जी भेटते. त्याच्यानंतर बघितलेलं आहे की जे काही कार्बोहायड्रेट आहे ते आफ्टर डायजेशन त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं बेटा, ग्लुकोजमध्ये होतं. आणि एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट जे आहे ते कुठं स्टोअर होतं, लिव्हर आणि मसलमध्ये स्टोअर होतं. कशाच्या फॉर्ममध्ये, ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे आपण कार्बोहायड्रेट बद्दल बघितलेलं आहे. आता आपण बघूया सेकंड मॅक्रो न्यूट्रियंट, दॅट इज नथिंग बट प्रोटीन बद्दल. कशाबद्दल बेटा, प्रोटीन. ओके, आता बघा बेटा, हे जे प्रोटीन आहे, ठीक आहे, याचा सोर्स काय आहे रे बेटा, नेमकं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की नेमकं प्रोटीन आपल्याला भेटतं कशापासून. काय बेटा, प्रोटीन कशापासून भेटतं, तर बेटा व्हेजमध्ये आपल्याला भेटतं पल्सेसपासून. कशापासून बेटा, पल्सेसपासून. आणि नॉन व्हेजमध्ये जे काही आहे, ठीक आहे, म्हणजे कशापासून भेटतं, जे काही पोर्क आहे, चिकन आहे, मटन आहे, याच्यापासून आपल्याला काय भेटतं बेटा, प्रोटीन भेटतं. ओके, तर व्हेजचं जर जिथं पण उच्चार आला तर ते काय लक्षात ठेवायचं, पल्सेस लक्षात ठेवायचं. आणि नॉनव्हेज आलं तर पोर्क, चिकन, मटन लक्षात ठेवायचं. आणि नॉनव्हेजला आपण काय म्हणतो बेटा, फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणतो, कारण त्याच्यापासून आपल्याला मॅक्सिमम किंवा जास्तीत जास्त प्रोटीन भेटतं. ओके, ठीक आहे. तर आता हे झाले सोर्सेस. सेकंड बघायचं आहे आपल्याला की 1 ग्राम ऑफ द प्रोटीन पासून किती एनर्जी भेटते, तर 1 ग्राम ऑफ द प्रोटीन पासून आपल्याला भेटते 4 किलो कॅलरी एनर्जी. अगेन परत 4 किलो कॅलरी. ठीक आहे, कार्बोहायड्रेट पासून सुद्धा आपल्याला किती किलो कॅलरी एनर्जी भेटते, तर 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. आणि प्रोटीन पासून सुद्धा आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जीच भेटते बेटा. आता मला सांगा बेटा की आफ्टर डायजेशन झाल्यानंतर का प्रोटीनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, तर बेटा अमायनो ॲसिड. लक्षात ठेवायचं, अमायनो ॲसिड. आफ्टर डायजेशन प्रोटीन आर कन्वर्टेड इनटू द अमायनो ॲसिड. आता जसं आपण कार्बोहायड्रेटचं बघितलेलं आहे, एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट आर स्टोर्ड इन द लिव्हर अँड मसल इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. तसंच एक्सेस ऑफ प्रोटीन जर झालं तर त्याचं काय होतं बेटा, तर एक्सेस ऑफ प्रोटीन झालं तर ते कुठं स्टोअर वगैरे होत नाही, ते कुठं स्टोअर वगैरे होत नाही. तर काय होतं बेटा, त्याचं कन्वर्जन कशामध्ये, स्टोअर वगैरे होत नाही, तर ते काय करतो आपण, डायरेक्ट शरीराच्या बाहेर इलिमिनेट करतो. ठीक आहे, ते बघा एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड, ठीक आहे, obtained from protein are not stored in the body, they are broken down and ammonia formed. काय तयार होतं त्याचं, अमोनिया. आणि formed is eliminated out of the body. आणि ते काय होतं बेटा की बॉडीच्या बाहेर इलिमिनेट करतो. सिंपल आहे. एक्सेस जर प्रोटीन झालं तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, अमोनियामध्ये होतं. आणि ते जे काही अमोनिया आहे ते आपण आपल्या बॉडीच्या बाहेर कशा थ्रू, युरिन थ्रू टाकून देतो बेटा, म्हणजे काय, एलिमिनेट करतो. आणि आता जर समजा
आपल्या बॉडीला जर कार्बोहायड्रेट कमी पडत असेल, आपल्या बॉडीला जर एनर्जी कमी पडत असेल, तर आपण काय करतो माहिती आहे का, किंवा आपली बॉडी काय करते, हे जे एक्सेस प्रोटीन आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करते बेटा, ग्लुकोजमध्ये करते आणि त्याच्यापासून एनर्जी बनवते आणि त्याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, ग्लुकोनिओजेनेसिस. काय म्हणतो, ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतो. ठीक आहे. आता बघा प्लांट प्रोड्यूस द नेसेसरी अमायनो ॲसिड फ्रॉम मिनरल्स. आता बघा बेटा, तर प्लांट काय करतात की नेसेसरी अमायनो ॲसिड बनतात. आता प्लांटला सुद्धा कशाची गरज असते, अमायनो ॲसिडची गरज असते. तर मग ते काय करतात, मिनरल पासून काय बनवतात, अमायनो ॲसिड बनवतात. ठीक आहे. कोणत्या मिनरल पासून, डेनोवो, अँड देअर बाय प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन. आणि काय करतात बेटा, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन बनवतात. आता हे अँड एन्झाईम रुबिस्को प्रेझेंट इन द प्लांट क्लोरोप्लास्ट इज मोस्ट अबंडंट प्रोटीन फाउंड इन द नेचर. तर लक्षात ठेवायचं, जे काही रुबिस्को नावाचा एन्झाईम असतो, कशामध्ये असतो, क्लोरोप्लास्टमध्ये असतो आणि तो काय मोस्ट अबंडंट असतो. ठीक आहे. तर इन द नेचर. ठीक आहे. ओके, चलो. तर आता आपल्याला बघायचं हे कशाबद्दल बेटा, की प्रोटीन जे असतात बेटा, आता आपण एक्सेस ऑफ प्रोटीन तर बघितलेलं आहे, जर जास्त प्रोटीन झालं तर काय होते, पण आपल्या बॉडीमधले काही ऑर्गन्स असतात, आपल्या बॉडीमधले काही टिश्यू असतात, ते काय करतात बेटा, त्यांना लागणारं प्रोटीन बनवतात. आता प्रोटीन कशापासून बनतं, अमायनो ॲसिड पासून. सिंपल आहे बेटा. आफ्टर डायजेशन प्रोटीनचं कन्वर्जन कशामध्ये व्हायलंय, अमायनो ॲसिड. मग अमायनो ॲसिड पासूनच अगेन काय होऊ शकतं बेटा, प्रोटीन बनवू शकतं. ओके. तर मग आपल्या बॉडीचे काही ऑर्गन काय करतात बेटा, त्यांना लागणारे काय बनवतात, प्रोटीन बनवतात. आणि कशापासून बनवतात, अमायनो ॲसिड पासून बनवतात. ठीक आहे. तर हे बघा, फ्रॉम these amino acids organ cell produce various protein necessary for themselves and whole body. Those example are given in the following diagram. आता ते कोणती डायग्राम आहे, तर लेट्स गेट बघूया आपण. ठीक आहे. तर बघा बेटा, हे अमायनो ॲसिड पासून हे जे काय ऑर्गन आहेत, हे जे काही टिश्यू आहेत, ते काय करतात बेटा, त्यांना लागणारे प्रोटीन बनवतात. जसं की बोन्स मध्ये कुठलं रिक्वायर्ड प्रोटीन आहे बेटा, ऑसिन आहे, तर ऑसिन बनतं बेटा. कशापासून बनतं, अमायनो ॲसिड पासून बनतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही सेल्स आहे, तर व्हॅरियस प्रोटीन ऑफ सेल मेम्ब्रेन. आता सेल मेम्ब्रेन बनण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन लागतं, तर ते प्रोटीन कशापासून बनतं, अमायनो ॲसिड पासून. त्याच्यानंतर पॅनक्रियाज आहे, पॅनक्रियाज मध्ये काय असतं, इन्सुलिन असतं, ट्रिप्सिन असतं. हे जे इन्सुलिन आहे, हे जे ट्रिप्सिन आहे, हे काय आहे बेटा, एक प्रकारचं प्रोटीन आहे आणि ते कशापासून बनतं बेटा, अमायनो ॲसिड पासून बनतं. आणि त्याच्यानंतर पिट्युटरी ग्लँड मध्ये काय करते बेटा, पिट्युटरी ग्लँडचं कामच काय आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचं हार्मोन सिक्रेट करणे. आणि ते हार्मोन काय असतात बेटा, प्रोटीन असतात. आणि ते जे प्रोटीन आहेत कशापासून बनतात, अगेन अमायनो ॲसिड पासून बनतात. अगेन मसल, ॲक्टिन आणि मायोसिन हे काय बेटा, प्रोटीन आहेत. आणि ते जे प्रोटीन आहेत ते कशापासून बनतं, अमायनो ॲसिड पासून. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं. स्किन, आता स्किन मध्ये काय असतं, मेलेनिन आणि केराटिन पिगमेंट असतो. आपण जे काही, कोणी ब्लॅक असतं, कोणी व्हाईट असतं, हे कशावर डिपेंड करतं बेटा, ह्या मेलेनिन आणि केराटिनवर डिपेंड करतं. आणि हे एक आहे बेटा, प्रोटीनच आहेत. ठीक आहे. तर हे कशापासून बनतात, अमायनो ॲसिड पासून बनतात. ठीक आहे. आता ब्लड मध्ये काय असतं, हिमोग्लोबिन आणि अँटीबायोटिक असतात. हिमोग्लोबिनचं काम काय बेटा, की ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट करणे. ठीक आहे. तर मग हे जे हिमोग्लोबिन आणि अँटीबायोटिक्स असतात बेटा, तर ते काय आहेत बेटा, प्रोटीन. आणि ते कशापासून बनतात, अगेन अमायनो ॲसिड पासूनच बनतात. तर लक्षात ठेवायचं, जे काही रिक्वायर्ड प्रोटीन आहेत आपल्या बॉडीसाठी, आपल्या ऑर्गनसाठी, ते काय बनतात बेटा, ते बनतात. आणि कशापासून बनतात, अमायनो ॲसिड पासून बनतात बेटा. ओके. ठीक आहे. तर हे झालं प्रोटीन बद्दल. आता आपल्याला अगेन नेक्स्ट मॅक्रोन्यूट्रिएंट बद्दल बघायचं आहे. दॅट इज नथिंग बट व्हॉट, काय, कशाबद्दल, तर आपल्याला बघायचं आहे फॅट बद्दल. कशाबद्दल बघायचं आहे, फॅट बद्दल बघायचं आहे बेटा. ओके. ठीक आहे. आता हे जे फॅट असतं, ठीक आहे, तर नेमकं डेफिनेशन काय आहे फॅटची, द सबस्टन्स फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन द फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. आता बघा, जे सबस्टन्स फॅटी ऍसिड आणि अल्कोहोलच्या स्पेसिफिक बॉन्डनं तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो बेटा, त्याला म्हणतो फॅट. काय म्हणतो, फॅट म्हणतो. ठीक आहे. काही अडचण आहे का. तर आफ्टर डायजेशन फॅटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर फॅटचं कन्व्हर्जन होतं फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल. काय होतं, फॅटचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल, फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. आता 1
1 ग्राम ऑफ फॅट खाल्ल्यानंतर किती एनर्जी भेटते, तर बेटा 1 ग्राम ऑफ फॅट खाल्ल्यानंतर एनर्जी भेटते 9 किलो कॅलरी. आता अगेन आपल्याला एक पॉईंट बघायचा आहे की फॅट कशापासून बनतं, तर फॅटी सबस्टन्सेस कशापासून बेटा, फॅटी किंवा ऑइली सबस्टन्सेस म्हणू शकतो आपण. ऑइली सबस्टन्सेस पासून काय भेटतं बेटा, आपल्याला फॅट भेटतं. काय भेटतं, फॅट भेटतं. ओके, अगेन वन मोर क्वेश्चन अराईज झाला असेल, जसं की एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट झाल्यानंतर ते स्टोअर होतं कुठं बेटा, लिव्हर आणि मसलमध्ये इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. आणि प्रोटीन एक्सेस झाल्यानंतर काय होतं, ते अमोनियामध्ये कन्वर्ट होतं आणि अमोनिया आपण काय करतो, युरिन थ्रू इलिमिनेट करतो बेटा. सेम जर एक्सेस ऑफ फॅट आपल्या बॉडीमध्ये झाला असेल तर ते कुठं स्टोअर करतो बेटा, तर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. आता ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू कुठं असतात बेटा, तर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू असतात हे आपल्या स्टमकच्या वर. कुठं असतात बेटा, स्टमक वर. ओके, आणि जे काही फॅट आहे ते कुठं स्टोअर होतं, स्टमकच्या वर होतं. आणि म्हणूनच तर आपल्याला काय येतं बेटा, ढेरी. काय येते, ढेरी. ओके, तर लक्षात ठेवायचं हे जे एक्सेस ऑफ फॅट असतं ते कुठं स्टोअर होतं, तर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. आणि ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू कुठं असतात, स्टमकच्या वर असतात. ठीक आहे. आता अगेन आज हे जे फॅटी ॲसिड आहे, काय फॅटी ॲसिड आहे ते काय होतं बेटा, ते आपल्या बॉडीमध्ये काही काही गोष्टी बनवण्यासाठी काय कामाला येतं. जसं की आपलं बघायचं झालं तर कुठं युजफुल आहे. ठीक आहे. आता बघा, आता इकडे बघा, फॅटी ॲसिड आर अब्झॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी फ्रॉम दीज फॅटी ॲसिड. आता हे जे फॅटी ॲसिड आहे याच्यापासून काय बनायलं बेटा, फॅटी ॲसिड पासून काय बनायलं बेटा, फॉस्फोलिपिड. काय बनायला बेटा, फॉस्फोलिपिड. आणि फॉस्फोलिपिड पासून काय बनतं बेटा, जे काही सेल मेम्ब्रेन आहे, जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ते कशापासून बनतं, त्या फॉस्फोलिपिड. तर लक्षात ठेवायचं फॅटी ॲसिड पासून काय बनायले, फॅटी ॲसिड पासून काय बनायले, फॉस्फोलिपिड बनायले, फॉस्फोलिपिड बनायले. आणि फॉस्फोलिपिड पासून काय, सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन बनतं बेटा. ओके, आता सेकंड यूज काय आहे या फॅटी ॲसिडचा, तर सेकंड यूज आहे बेटा सॉरी, फॅटी ॲसिड. आता आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे 9th स्टँडर्डमध्ये, हे जे स्ट्रक्चर आहे कशाचं आहे, न्यूरॉनचं आहे. कशाचं, न्यूरॉनचं. मग हे जे ॲक्झॉन असते याची कव्हरिंग कशानं बनते बेटा, फॅटी ॲसिडनं. कशानं बनते, फॅटी ॲसिड. आता तिसरं आहे, अपार्ट फ्रॉम दॅट टू थिंग्स, फॅटी ॲसिड कुठं कामाला येतं, तर जे काही हार्मोन्स असतात, कुठले हार्मोन, मग इस्ट्रोजन असतो, प्रोजेस्टेरॉन असतो. ठीक आहे, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टेस्टेरॉन. ठीक आहे, आणि अल्डोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन अँड अल्डोस्टेरॉन. तर हे जे 4 हार्मोन आहेत, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टेस्टेरॉन आणि अल्डोस्टेरॉन, तर हे जे 4 हार्मोन आहेत हे कशापासून बनतात बेटा, तर फॅटी ॲसिड पासून बनतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज मॅक्रो न्यूट्रिएंट कंप्लीट केलेलं आहे. काय कंप्लीट केलेलं आहे, मॅक्रो न्यूट्रिएंट कंप्लीट केलेलं आहे. आता मॅक्रो न्यूट्रिएंट मध्ये आपण काय बघलेलं आहे, एकदा जर आपण रिकॅप घ्यायला झालं तर मॅक्रो न्यूट्रिएंट मध्ये आपण बघितलेलं आहे कार्बोहायड्रेट. काय बघितलेलं आहे, कार्बोहायड्रेट. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे अगेन प्रोटीन एक बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे फॅट. ओके, तर कार्बोहायड्रेटमध्ये मेन 4 पॉईंट बघितलेले आहे. कुठले बेटा, तर कार्बोहायड्रेटचे सोर्सेस बघितलेलं आहे. त्याच्यानंतर किती कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर किती एनर्जी भेटते, म्हणजेच काय की 1 ग्राम ऑफ द कार्बोहायड्रेटला किती 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. त्याच्यानंतर बघितलं आहे की आफ्टर डायजेशन झाल्यानंतर कार्बोहायड्रेटचं कशात कन्वर्जन होतं, ग्लुकोजमध्ये होतं. आणि लास्ट पॉईंट बघितलेला आहे कार्बोहायड्रेटचा कुठला बेटा, की एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट कुठं स्टोअर होतं बेटा, लिव्हर आणि टिश्यूमध्ये स्टोअर होतं. आणि कशाच्या फॉर्ममध्ये, ग्लायकोजन. कशाच्या फॉर्ममध्ये, ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. ओके, त्याच्यानंतर प्रोटीन बद्दल अगेन 4 पॉईंट शिकलेले आहे बेटा. सगळ्यात पहिले तर पॉईंट आहे की सोर्सेस, अगेन प्रोटीनचे सोर्सेस बघितलेले आहे. व्हेजमध्ये पल्सेसमध्ये आणि नॉनव्हेजमध्ये जे बेटा पोक असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर चिकन असेल, मटन असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघितलेलं आहे की 1 ग्राम ऑफ द प्रोटीनपासून किती एनर्जी भेटते, अगेन 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. आणि त्याच्यानंतर बघितलेलं आहे
की आफ्टर डायजेशन हे जे प्रोटीन आहे, ठीक आहे, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं बेटा? अमायनो ॲसिडमध्ये. कशामध्ये होतं बेटा? अमायनो ॲसिड. आणि एक्सेस ऑफ प्रोटीन जे असते ते काय करतो बेटा आपण? अमोनियामध्ये कन्वर्ट होतं त्याचं, आणि ते युरिन थ्रू एलिमिनेट होतं आपल्यामध्ये बॉडीमध्ये. ओके, तो एक्सेस ऑफ प्रोटीन काय होतं? अमोनियामध्ये कन्वर्ट होतं आणि इलिमिनेट होतं. ओके, ठीक आहे. आता त्याच्यानंतर फॅटबद्दल बघितलेलं आहे की अगेन फॅटचे सोर्सेस बघितलेले आहेत, सोर्सेस ऑफ फॅट. आणि त्याच्यानंतर बघितलेलं आहे की 1 ग्रॅम ऑफ द फॅटपासून काय भेटते? 9 किलो कॅलरी एनर्जी भेटते. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे आफ्टर डायजेशन जे काही फॅट असतं त्याचं कन्वर्जन होतं फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये. आणि जे काही एक्सेस ऑफ फॅट जे आहे ते कुठं स्टोअर होतं? ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. आणि त्याच्यानंतर ह्या प्रोटीनमध्ये आणखी काय बघितलेलं आहे आपण? तर आपले जे काही बॉडीचे ऑर्गन आहेत, काही टिश्यू आहेत, त्यांना लागणारं काय बनवतात बेटा? प्रोटीन बनवतात. आणि कशापासून बनवतात बेटा? अमायनो ॲसिडपासून बनवतात. आणि ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर फॅटी ॲसिडचे युजेस बघितलेलं आहे बेटा. ओके, तर आपण बघितले काय? अमायनो ॲसिडपासून काय वेगवेगळ्या प्रकारचे काय बनतात बेटा? प्रोटीन बनवतात. कोण बनवतं? जे काही ऑर्गन्स आहेत ते बनवतात, ते बघितलेलं आहे आपण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फॅटी ॲसिडचे युजेस आहेत. कुठे यूज होतं फॅटी ॲसिड? तर फॉस्फोलिपिड बनवण्यासाठी यूज होतं. त्याच्यानंतर ॲक्झॉनचे जे काही कव्हरिंग असते ते बनवण्यासाठी फॅटी ॲसिडचा यूज होतो. आणि त्याच्यानंतर कुठं होतं बेटा फॅटी ॲसिडचा यूज? ठीक आहे, जे काही हार्मोन्स आहेत, कुठले? प्रोजेस्टेरॉन, टेस्टेस्टेरॉन, इस्ट्रोजन आणि अल्डोस्टेरॉन हे बनवण्यासाठी सुद्धा कशाचा वापर होतो? फॅटी ॲसिडचा. अशा प्रकारे आपण मॅक्रो न्यूट्रियंट आज कंप्लीट केलेलं आहे. आणि उद्या आपण बघणार आहोत मायक्रो न्यूट्रियंट बद्दल, म्हणजेच काय की नेक्स्ट लेक्चरमध्ये. जर तुम्हाला हे आवडलं असेल किंवा जर समजलं असेल तर बेटा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला पूर्ण वर्षभर प्रोव्हाइड करत आहोत फ्रीमध्ये आरंभ एज्युकेशनल अकॅडमीतर्फे ऑन यूट्यूब. तर नक्की स्टे ट्यून. थँक्यू.